पुणे जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत आहेत। देहूतील पालखी मार्गावर पाणी साचलं। जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानं शेतीच्या कामांनाही वेग आलाय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडनं। लक्ष्मण, काय अपडेट्स आहेत पुणे जिल्ह्यातनं पावसासंदर्भात? श्रुतीजी, पाऊले चालती पंढरीची वाट, खरं तर असंच सध्या राज्यभरातलं चित्र आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या संतांच्या ज्या पालख्या आहेत त्या आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून खरं तर प्रस्थान केलेलं आहे। कालच संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती देहूमधून प्रस्थान केलेलं आहे। आपण पाहू शकतो की खरं तर सकाळपासूनच पुण्यामध्ये जोरदार असा पाऊस बरसतोय। हा पालखी मार्ग आहे ना, आपण माझ्या जर पाठीमागे बघितलं तर अनेक वारकरी पावसाची तमानं बाळगता सध्या या पावसामधून वाट काढत जात आहेत आणि आपण पाहू शकता की रस्त्यावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। सकाळपासूनच जोरदार असा जो पाऊस आहे तो बरसत आहे। एकीकडे पाऊस भरतोय तर एकीकडे वारकऱ्याच्या भक्तीला सुद्धा उधाण आलेलं आहे। अशा पावसात सुद्धा हे वारकरी आहेत ते पुढे मार्गस्थ होत आहेत। आज जो इनामदार वाड्यामध्ये ही पालखी मुक्कामी होती, आता थोड्याच वेळामध्ये या पालखीचं त्या ठिकाणून प्रस्थान होईल आणि आज आकुर्डीमध्ये पालखी मुक्कामी असणार आहे। मात्र आज सकाळपासूनच जो पाऊस आहे तो सध्या जोरदार पद्धतीने बरसत आहे। एकीकडे राज्यभरामध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी आहे। पालख्या सुरू आहेत। अशा पालख्या सुरू असताना सुद्धा पावसाची हजेरी असताना सुद्धा भक्तीचं उधाण मात्र या वारकऱ्यांमध्ये आलेलं आहे। मुखी बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, जागावा विठ्ठल असं विठुरायाचं नामघोष करत ज्ञानबा तुकाराम, ज्ञानगा तुकाराम असं खरं तर नामघोष करत हे वारकरी सध्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। मात्र वरुण राजाने सुद्धा जोरदार हजेरी लावलेली आहे। खरं तर म्हणतात की ऊन वारा पाऊस यांची तमानं बाळगता आपल्या विठुरायाची जी आस असते, जी ओढ असते, त्या ओढीनं हे वारकरी सध्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। खरं तर जात भेद धर्मभाव कुठलाही भाव न बाळगता सहिष्णुतेचा विचार देणारी ही वारी आहे आणि या वारीमध्ये खरं तरी महाराष्ट्राची एक संस्कृती आहे। महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं ही वारी आहे। अशा परिस्थितीमध्ये जी खरं तर पिढ्यानपिढ्या चाललेली ही वारी आहे आणि या वारीमध्ये पाऊस आला। नक्कीच 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 लक्ष्मण, जसं पावसाला उधाण आलंय तसंच वारकऱ्यांचा आनंद सुद्धा अगदी चरम अशा सीमेवर आहे। अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।